तर मित्रांनो गुड मॉर्निंग. हेमंत कारभार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्ही मध्यंतरी मित्रांनो आमचा शेतीचा रस्त्याचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे ना मित्रांनो, तर आम्ही चहाचा बिझनेस चालू केला होता. कारण की घरात उपजीविका चालवण्यासाठी, घर थोडंसं चालवण्यासाठी, तर आम्ही मित्रांनो थोडं चहाचा डिमांड थोडी वाढवली होती. मध्ये एक मध्यंतरी 5 ते 6 महिन्यापूर्वी मित्रांनो आम्ही चहा चालू केली होती पब्लिकला. म्हणजे पैसे वगैरे थोडेसे ₹10 पर कपच्या हिशोबानं. कारण की आम्हाला शेतीसाठी थोडासा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. तर ते मॅटर तहसीलदारपर्यंत, उप कलेक्टरपर्यंत गेलेलं आहे, कारभारी बाबूराव कारभार यांच्याकडनं. तर मी त्यांचा एक छोटा मुलगा आहे, तर ते मला माहीत झालं आहे आता एक 2-3 दिवसापूर्वी. त्याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. तर ते रस्त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तर ते गरीब घराचे आहेत मित्रांनो, त्यांच्याकडे पैसे वगैरे नाही आहेत. तर पब्लिकला ही माहिती पोहोचवण्यासाठी तर आम्ही गंगापूर तालुक्यामधून शिंगी या गावामधून लाईव्ह आहेत मित्रांनो. तर ते रस्त्याचा त्यांचा 10 फूट रस्त्यासाठी थोडासा प्रॉब्लेम आहे. तर तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे मित्रांनो आपल्याला. तर लिगली झालेलं आहे मित्रांनो ते. तर फक्त मित्रांनो थोडंसं प्रोडक्शनमध्ये ते रस्ता आपल्याला सॉल्व करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर आपण ही गोष्टी अपडेट केलेली आहे मित्रांनो. ऑनलाईन पण झालेलं आहे मित्रांनो ते अपडेट रस्त्याची. तर ह्या 10 ते 12 फूट रस्त्यासाठी आपण त्याच्यासाठी अप्लाय केलं आहे. आणि त्यांच्या घरी वगैरे कोणी बघायला नाही आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्पेशली लोड करत आहोत मित्रांनो. तर ह्यावर्षी आपल्याला पाऊस पडला तर ठीक आहे मित्रांनो. तर आपल्याला पाऊस पडल्यावर जमिनीमध्ये आपल्याला काही शेतीची मक्का वगैरे आणि कापूस वगैरे लागण करायची आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा आहे. तर आपल्याला शेतीमध्ये जाण्यासाठी प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. तर त्यांचं एक 4 ते 4 एकर 17 पॉईंट काहीतरी एकर जमीन आहे मित्रांनो. तर त्यांच्या पैशाचा थोडा प्रॉब्लेम आहे. त्यांची आई आहे एक, ते अंगणवाडीमध्ये काम करतात, वडील शेती करतात मित्रांनो. तर एक माझा मोठा भाऊ आहे शशिकांत कारभार म्हणून, तर ते ड्रायव्हर वगैरे ट्रक वगैरे चालवतात येते मित्रांनो. आणि त्यांची एक वहिनी आहे आमच्यावाल्या, तर ते शेती वगैरे करतात. तर ते रस्ता नसल्यामुळे ते इथं येत नाही मित्रांनो. तर त्यांची एक 4 एकर जमीन मागच्या वर्षी 2 वर्षापासून पडीत आहे मित्रांनो. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवणार आहोत शेतीमध्ये जाऊन. तर जाऊ आपण शेतामध्ये आज.